नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आदरणीय ताकवले सरांना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर बसा. या तुम्हाला जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल ना की तुमच्याच पोस्ट घेऊन तुमच्या कोण ॲक्ट करते त्यावेळेस तुमचं सावध यायचं हां ते पण वाटायचं तुम्ही कोणी किडनॅपिंग करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एकदा बरोबर किडनॅपिंगसाठीचे प्रत्येक चालू आहे. जर कोणी तुमचे पाय वगैरे वळण्याचा प्रयत्न केलेला असेल तुम्हाला वेगवेगळ्या आताची झालेली प्रोसिजर थोडीशी समजून पण सांगायचं एक्झॅक्टली काय काय होतं ते लांबून दिसत नाही आहे लोकांना एक्झॅक्टली काय करतं. ज्यावेळेस तुम्हाला कोणी असं न्यायचा प्रयत्न करत त्यावेळेस काय करायचं मला एक पाय ना दोन्ही पायाची घडी घालायची आणि हाताची घडी घालायची दोन्ही पाय पकडायचे एक हाताने आणि एक पायाने. तो पुढचा माणूस हलूच शकत नाही आग्यावरून पूर्ण लॉक होतो तो चालू शकत नाही आणि त्यानंतर तुम्ही हेल्थ पाहू शकता. त्यानंतर माझे नाव स्वरूपा ऋषिकेश जाधवराव. जर मागून तुम्ही तोंड दाबलं, हात पण दाबले, पाय पण दाबले, कंबर पण दाबलं तर काय करायचं? जर आपण चाललेलो असू आणि त्यावेळेस एखाद्या माणसाने त्यामध्ये पकडलं आणि तोंडी दाबलं तर त्यावेळेस काय करायचं? तिचा प्रश्न असा होता, जर आपल्याला कोणी तोंड दाबलं आणि व्हॅन मध्ये पकडून घेऊन गेलं तेव्हा काय करायचं? तोंड दाबलं म्हणतात आणि व्हॅनमध्ये पकडून घेऊन जातात. पुढे समोर गेलं तोंड दाबल्यानंतरची सुटका आणि जर मागच्या बाजूने वरती उचलले असेल तर जे काही आपल्या पायाच्या टाचा आहेत त्यांनी बॅक किक करणे गरजेचे आहे. आताच आपण एक थोडासा प्रात्यक्षिकचा प्रोग्राम
दाखवून आपण पुढचा गुड टच आणि बॅड टचचा प्रोग्राम चालू करणार आहे. आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. मॅक्सिमम वेळा पेन आपण कॅरी करावं जर आपल्या पॉकेट्समध्ये असतील आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल. बाकी आता प्रमुख पाहुण्यावर उपस्थिती झालेली आहे, तर आपण पुढचा प्रोग्राम जर गुड टच आणि बॅड टचचा घेणार आहोत. तुमच्या ज्या काही प्रश्न असणार आहेत त्याच्यासाठी सांगितलेलंच आहे की नाव नोंदणी करताना तुमचे प्रश्न त्याच्यामध्ये ठेवा. आपण जो काही कार्यशाळेचा प्रोग्राम बनवणार आहे ते तुमच्या प्रश्नाच्या आधारितच बनवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून कशी सुटका करता येईल. काही गोष्टींसाठी एकदम चांगला ट्रेन होणं गरजेचं आहे किंवा कराटे क्लासेस बाकीच्या ह्या गोष्टीला प्राधान्य देणे, लाठीचार्ज ह्या गोष्टी सगळ्या स्वतः शिकणे पण आवश्यक आहे. परंतु सगळ्या गोष्टी सगळ्याला शिकणे शक्य होत नाही, तरी त्याच्यामुळे आपण फक्त संरक्षणाच्या धड्याची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढे चढून आपल्याला वाटतं की पूर्ण शिकावं, तर त्यासाठी मात्र मग आपण एक सेपरेट काही क्लासेस आपण त्यांच्यासाठी ठेवूयात. त्याच्या संदर्भात आम्ही लवकरच सांगूया. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. या ठिकाणी आताच आपण ज्या किरण गायकवाड सर यांनी जे प्रात्यक्षिक करून दाखवलं त्याबद्दल आपण सगळेजण एकदा किरण गायकवाड सरांचं टाळ्या वाजवून एकदा अभिनंदन करूया. तसेच व्यासपीठावरती सुद्धा ज्या मुलींनी येऊन गायकवाड सरांना सहकार्य केलं त्या सर्व विद्यार्थिनींचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत. प्रमुख पाहुणे आलेले आहेत. 2 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण मंचाच्या समोर जाऊन बसावं. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर आपले पत्रकार हे म्हणजे दाखवले काकांना विनंती आहे की आपण ही स्वतः व्यासपीठात येऊन बसावं. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. आता या ठिकाणी जे मान्यवर सगळ्यांचं आगमन झालेलं आहे, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करूया. आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून घ्या. तसे हे तुम्ही आम्ही सर्व शिवाजी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी 9:30 वाजल्यापासून आपण उपस्थित आहात. आपणही सगळ्यांचं रोटरी क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. आज पाठीमागच्या आठवड्यामध्ये बदलापूरला एक घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध सगळ्या ठिकाणी केला जातो आणि त्यातूनच आपल्या सगळ्या मुलींनाही स्वसंरक्षणाचे धडे मिळावे, तसेच वेगवेगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन व्हावं आणि ह्या गोष्टी शाळेपासूनच जर मिळाल्या तर मुलींनाही होणाऱ्या अत्याचारापासून सावध होता येईल, त्या पद्धतीने त्यांना तोंड देता येईल. त्यासाठी हा अतिशय चांगला कार्यक्रम रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेला आहे. रोटरी क्लब सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आपल्या पुरंदर वासियांसाठी आयोजित करत असते. त्या सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय या ठिकाणी डॉक्टर संदीप भोले सर या ठिकाणी उपस्थित झालेले यांनाही विनंती आहे की यांनी व्यासपीठावरती यावं. तसेच या ठिकाणी सर्व रोटरी क्लबचे सदस्य आदरणीय अध्यक्ष अभिजितजी बागरकर उपस्थित आहेत. उपाध्यक्ष ऍडव्होकेट आनंदी जगताप, तसेच श्री प्रमोदजी धनवडे, डॉक्टर प्रवीण जगताप, सर्वच मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करा. आजचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आशिष परदेशी, संचालक विज्ञानी न्यूरोलॉजी सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट पुणे यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या.
सर्व रोटरी क्लब पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांना विनंती, आपल्या सगळ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येत आहे. आजच्या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित आदरणीय श्री गुलाबजी गायकवाड सर, आदरणीय विश्वनाथजी गायकवाड सर या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. लावा की त्यांना चाललंय. धन्यवाद सर. सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे, रोटरी क्लब ऑफ पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि हेल्थ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्या रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे माननीय अध्यक्ष अभिजितजी बारवकर सर यांना विनंती करतो यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. गुड टच अँड बॅड टच या कार्यक्रमामध्ये शिवाजी इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांनी यांचं मी सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आमचे जे प्रमुख मार्गदर्शक आम्हाला लाभलेले डॉक्टर आशिष परदेशी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यासोबत अर्चना पाटील मॅडम आपले सासवडचे PSI आहेत त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. तसंच आपण सर्वांना जे मार्गदर्शन करतात ते आपले प्राचार्य रेणुका सिंग मॅडम यांचं सुद्धा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज डायसवरती उपस्थित आमच्या रोटरी क्लबचे डायरेक्टर तसंच गुलाबदादा गायकवाड आहेत, विश्वनाथ गायकवाड साहेब, आर्किटेक्ट सचिन कुदळे, आमचे सेक्रेटरी आनंद जगताप आणि ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आमचे प्रमोद धनावडे, तसंच पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप जे आमच्या रोटरी क्लबचे 5 प्रेसिडेंट आहेत, तसंच त्यासोबत डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम, तसंच डॉक्टर भोले, त्यांच्यासोबत मिसेस डॉक्टर भोले मॅडम, त्यासोबत हेल्थ प्रो आपल्याला ज्यांनी आज स्नॅक्सची सोय केलेली आहे, असं आमचे हेल्थ प्रोचे अध्यक्ष डॉक्टर डवले मॅडम, तसंच आमचे रोटरी क्लबचे उपाध्यक्ष उमाकांत गवले सर, तसंच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार बंधू निलेशजी जगताप साहेब, मामुनी साहेब, दाभोले साहेब आणि आज या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला महत्वपूर्ण सहयोग केला असं आमचे सागरदादा जगताप. आणि आजचे आमचे जे सुंदर पद्धतीने जे मार्गदर्शन आपल्याला सूत्रसंचालन करत आहे ते आमचे संजय पिळेकर सर, ते सुद्धा रोटरीन आहेत. आवर्जून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की बदलापूरमध्ये जे इन्सिडेंट झाला त्याच्यापासून निषेध करण्यापेक्षा त्याला आपण विरोध कसा करू शकतो या संदर्भात आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि सुरुवातीला आपल्याला श्रीलक्ष्मी टायकोंडो अकॅडमीचे आमचे किरण गायकवाड सर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला डेमो दाखवलेला आहे, तर त्यांचं सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि रोटरी क्लबच्या वतीने सुद्धा त्यांना रोटरी क्लब आणि डब्ल्यू डॉक्टर त्यांच्या हेल्थ प्रो संघटनेच्या वतीने सुद्धा गायकवाड सरांनी आपल्याला एक सांगितले की दर सोमवारी आणि मंगळवारी संध्याकाळी 5 ते 7 हे प्रादेशिक डेमो नेहमी फ्रीमध्ये अवेलेबल केले जातील आणि त्यासाठी पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये करण्यात येणार आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्रत्येकाने आपली नाव नोंदणी केली पाहिजे. आवर्जून अजून सांगू इच्छितो की राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. आज आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला आज जे झाले इन्सिडेंट ते आज आपल्याला डेमो पासून काय शिकायचंय की आपल्याला स्वतःचं संरक्षण कसं करायचंय. आज आपण बघतो की पोलीस संघटना सुद्धा आपल्या सोबत आहेत किंवा बरेचसे लोक आहेत, पण एंड टाइमला कधी जर आपल्या बरोबर नसेल तर आपल्याला स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. एक इन्सिडेंट सांगतो की आता 4 दिवसापूर्वी पालखी तळावरती असं एक 55 वर्षाच्या व्यक्तीकडून मुलींना त्रास देण्यात येत होता. त्या मुलीने काय केलं तर सर्व
त्यांच्या आईला सांगितलं. दुसऱ्या दिवशी परत तो इन्सिडेंट झाला. नंतर त्या मुलगी त्या पालखी दरबारावरती जी काय हजर होते, दादा म्हणा तात्या म्हणा जी काय मोठे व्यक्ती होते, त्यांना सांगितलं. आणि नंतर तिथं उपस्थित असलेल्या मुलींनी आणि त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्या माणसाला दोघं करून झालं 10 लोकांनी त्याला मारलं. हे तो कायमची खोड गेली. हे असं जर काय इन्सिडेंट होतं तर प्रत्येकाने आपला विरोध केला पाहिजे. आणि अजून एक सांगू इच्छितो, विचारतो की मैत्रिणी, तुमची मैत्रीण कोण आहे? एक तुम्ही सांगता की तुमची मैत्रीण कोण आहे? तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं नाव सांगा. योगी. बर काय होतंय, तुमचं जर का लाईफ स्टाईलचा विचार केला तर 1ली ते 5वी पर्यंत तुमची मैत्रीण दुसरी असेल, 5वी ते 10वी पर्यंत दुसरी असेल, 10वी ते 12वी दुसरी असेल. कॉलेज लाईफ मध्ये लग्नानंतर आणि लग्नाच्या नंतर तर तुमची सगळ्यात पहिली मैत्रीण म्हणजे तुमची आई आहे. आई की जी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे. तर तुमची आईला जर का गुड टच बॅड टच बद्दल आपण आता ऐकणार आहोत, आता मगाशी प्रत्येक सुद्धा ऐकलंय, तर जर का असा इन्सिडेंट झाला तर आपल्या पहिल्या आईला सांगायचं आहे. आणि जर का असा कधी इन्सिडेंट झाला आपल्या शाळेमध्ये तर शाळेमध्ये उपस्थित लगेच मॅडमला पण सांगायचं, तिथं वॉचमॅन असतात त्यांना पण सांगायचं. आणि तिथं जर का समजा कोणी असं ज्येष्ठ मुलं असतील, दादा लोक असतील, त्यांना सांगायचं. म्हणजे हा जर आपण स्वतःपर्यंत ठेवलं तर आपण अन्याय करतो, पण आपल्याला सगळ्यात पहिले विरोध करणं गरजेचं आहे. तर ह्या संदर्भात गुडटच बॅटच साठी आपण पुढे अजून ऐकणारच आहोत. तर मी पुढच्या कार्यक्रमासाठी संदीप केळकर सरांना मी निवेदन देतो. धन्यवाद सर. अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण आता प्रास्ताविक केलं आणि मुलांना आजच्या कार्यक्रमामध्ये कार्यशाळेमध्ये ज्या ज्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळणार आहे, तर आपण बाळूकर सरांना एकदा टाळ्या वाजून स्वागत करून अतिशय चांगल्या शब्दामध्ये सरांनी या ठिकाणी सांगितलं. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्या पद्धतीनं आज आपल्याला मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले आदरणीय डॉक्टर आशिषजी परदेशी, संचालक आहे किडनी आणि न्यूरोलॉजी सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट पुणे. मी डॉक्टर आशिषजी परदेशी सर यांचा सत्कार करण्याची विनंती आपल्या रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे नूतन अध्यक्ष अभिजितजी बाळवकर सर यांना विनंती करतो, यांनी डॉक्टर परदेशी यांचा सत्कार करतो. खालून काढा. एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि ताल म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आहे. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या कृपेने सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं असतं आणि याच्यातून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळाव्यात. ते पांडुरंगाचं आराध्य दैवत आपण डॉक्टरांना दिलेलं आहे. तसेच आजच्या शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या आजच्या प्रमुख पाहुण्या की ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे, त्या सासवड नगरीच्या पोलीस उपनिरीक्षक माननीय अर्चना पाटील मॅडम यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर ममता ढवळे मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करतो. आपल्या सगळ्या मुलींसाठी आदर्श आहे. मॅडमला आपल्या सगळ्यांनाही कुठपर्यंत पोहोचायचं आहे हा आपल्या समोर एक आदर्श आहे. तसेच शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या आदरणीय प्राचार्य रेणुका सिंह मॅडम यांचा सत्कार आदरणीय पूनम बाळवकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. तसेच या ठिकाणी सर्व उपस्थित रोटरी क्लबचे सर्व मान्यवर सदस्य, सर्व डॉक्टर्स, तसेच पुरंदर मेडिकल असलेले सर्व सभासद यांचंही मी या ठिकाणी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि सर्वांचं आपल्या विद्यार्थ्यांचे सगळ्यांच्या एकदा शब्दसमूहाने स्वागत करतो. आपले पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं.
आणि आपण या सगळ्या कार्यक्रम करत असताना आपल्याला कायद्याची बाजू सांभाळणं आणि पोलिसांच्या संरक्षण करत असताना की पोलीस आपल्या पाठीमागे उभे असतील तर आपल्याला छान वाटतं. आणि मॅडमच्याकडे पर्सनली पाहिली की मॅडमकडे पाहिलं तर असं वाटतं की आपणही त्या ठिकाणी पोहोचावं. जुन्याकडे आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आमच्या समोर कधी एक जीवन दिली नावाचं PSI अधिकाऱ्यांचं ज्यावेळेला व्यक्तिमत्व होतं त्या पद्धतीनं आपल्या सासवडला नव्याने लाभलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अर्चना पाटील मॅडम यांना पुढील बंदोबस्तासाठी जायचं असल्यामुळे मॅडमला विनंती करतोय, मॅडम आमच्या विद्यार्थ्यांना 2 मिनिटं मागायचं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर्वप्रथम मी रोटरी क्लबचे आभार मानते की त्यांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला भेटता आलं, कारण सहसा आपली भेट होणं हे अपेक्षित नसते. तर मला बघितल्यानंतर किती जणांना भीती वाटली ड्रेसमध्ये बघितल्यानंतर? कोणाला नाही. ऍक्च्युली काय झाले, जेव्हा आम्ही लहान होतो तुमच्या वयाचे तरी पोलीस गाडी जरी आली तरी आता आम्हाला भीती वाटायची. पण आता पोलीस आणि जनतेचं नातं किंवा रिलेशन म्हटलं तर एवढं चांगलं झालं की तुम्ही सहज आमच्याशी बोलू शकता. रस्त्यावर जरी काही प्रॉब्लेम आला किंवा एखादी अधिकारी दिसली किंवा कॉन्स्टेबल दिसली तरी तुम्ही सहज फ्रँकली त्यांच्याशी बोलू शकता. एवढं आता आपलं नातं घट्ट झालेलं आहे. हे समाज मीडिया असो किंवा काही असो याच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत पोलिसांची एक चांगली प्रतिमा तयार झाली आहे. मला एवढं सांगायचं की आता बुलटची बॅटरीबद्दल तुम्हाला सगळी माहिती दिलेलीच आहे. मी याच्या अगोदर एक डेमो झालेले आहे त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना नॉलेज आलेलं आहे की आता बुलटच काय बॅटरीच काय प्रत्येकाला कळाले आहे का? बरं, आता सरांनी मला सांगितलं की तुमची सगळ्यात चांगली मैत्रीण कोण पाहिजे? तुमची आई. त्याच्यासाठी पाहिजे की जेवढं तुम्ही आई बरोबर शेअर करत कराल तेवढं तुम्हाला आई चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट गोष्टी कोणत्या याचं सगळं नॉलेज देत राहील. त्यामुळे बाळांनो तुम्हाला शाळेत काहीतरी शाळेत म्हणा किंवा बाहेर कुठे पण काहीतरी चुकीचं आढळलं पुन्हा कुठल्याही व्यक्तीकडून किंवा शाळेतल्या मुलांच्याकडून तर सर्वप्रथम तुम्ही शिक्षकांना सांगायचं, त्यानंतर घरी जाऊन आपल्या पालकांना सांगायचं. आणि 112 म्हणून एक डायल नंबर आहे पोलिसांचा. तुमच्याकडे तर सध्या किती फ्रेंड्स म्हणजे तर काही मुलांना नॉलेज असेल 112 डायल केल्याची फोनवरून आपल्याला तात्काळ मदत मिळत असते. तसंच आता माझा नंबर फ्लॅश केलेला आहे, तो नंबरही सगळ्यांनी घ्या. तुमच्या घरच्यांचे कोण दिदी वगैरे असतील त्यांना पण त्याची कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर या नंबरला जरी कॉल केला तरी चालेल. मी झाले मला फक्त 8 दिवस झाले सासवडमध्ये येऊन, त्यामुळे मला अजून इथे काही बऱ्यापैकी नॉलेज नाही कॉलेज वगैरे. पण हळूहळू मी सगळे कॉलेज शाळा यांना भेट देणारच आहे, कारण निर्भयपत्रकचे इंचार्ज म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. त्यामुळे आपण भेटतच राहू आणि काही प्रॉब्लेम आला तर अवश्य कॉल करा. तुमची एक मोठी दिदी मोठी बहीण म्हणून मला कधीही कॉल करू शकता किंवा तुमच्या आता इथे ज्या लहान मुले आहेत त्यांनी घरी जाऊन आपली जी मोठी दिदी असेल त्यांना पण माझा नंबर द्यावा होतो की असं हे निर्भयपत्रकचे मॅडम आहे किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठे काही प्रॉब्लेम आला तर त्यांना कॉल कर आणि त्या 112ला कॉल कर. ठीक आहे. आणि खरंच मी सगळ्यांची माफी मागते की मला वेळ नाही, मला 10 वाजता बंदोबस्त आहे तरी मी सरांनी कॉल आल्यानंतर आवर्जून आले. आपण आता भेटतच राहू. मी आहे 2-3 वर्ष इथं. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मॅडमने आपलं थोडंसं सगळ्यांचं टेन्शन कमी केलंय. आपल्या सगळ्यांना असं कुठे सांगितलं की कायद्याची पोलिसांची पायरी चढू नये. पण जर असे पोलीस अधिकारी असतील की ते स्वतःचा मोबाईल नंबर आपल्याला देत आहेत आणि शिवाय आपल्या सगळ्या बहिणीला लहान बहिणीला सुद्धा सांगितले की मोठ्या ताईसाठी कधीही आपल्याला हाक द्यावी. असे जर पोलीस अधिकारी आपल्यामध्ये उपस्थित असतील तर आपल्याला कशाची काळजी वाटणार नाही. खरंच मॅडमनी छान शब्द मार्गदर्शन केलं. आपण मॅडमचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करू. धन्यवाद मॅडम. या पद्धतीनं प्रशासन आणि कायद्याची ज्या पद्धतीने सगळ्यांची जबाबदारी असते. या ठिकाणी डॉक्टर्स आहेत, या ठिकाणी शिक्षक आहेत. पण या सगळ्यांमध्ये आम्हाला शिक्षकांना, मी स्वतः एक शिक्षक म्हणून आम्हाला नेहमी असं वाटतं एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट जाऊ शकतो, एक इंजिनियर चुकला तर एखादा पूल पडू शकतो, पण आमच्या जागी एक शिक्षक चुकला तर एक पिढी बरबाद होऊ शकते.
आणि असंच चांगल्या पद्धतीनं आपल्या सासवडमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचं संकुल चालवणाऱ्या आणि या शिक्षण संकुलाच्या आदरणीय प्राचार्य रेणुका सिंह मॅडम यांना मी विनंती करतो की यांनी आपल्या मुलांना 2 मिनिटं मार्गदर्शन करा. यहाँ डायस पर बैठे हुए सभी मान्यवर और गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स. मैं यहाँ पर सब जो बैठे हैं आपको शेयर करना चाहती हूँ कि ये गुड टच बैड टच और इसके आगे भी बहुत सारी बातें मेरे और ये मेरे स्टूडेंट्स यहाँ 600 के करीब स्टूडेंट्स हैं, इनके बीच हर साल नियम से होती हैं और इनको हम जानकारी देते हैं. लेकिन आज यही बातें या इनके अतिरिक्त भी और बातें आप सारे स्टूडेंट्स को एक्सपर्ट्स की ओर से दी जाएंगी. तो मैं भी उसका वेट कर रही हूँ कि आप लोगों को एक्सपर्ट की ओर से, मैं एज प्रिंसिपल जो भी मेरे एक्सपीरियंस है मैं शेयर करती हूँ, लेकिन आज एक्सपर्ट्स लोग आपको बताएंगे, आप ध्यान से सुनिए. इसके पहले निर्भया पथक की इंचार्ज मिसेस अर्चना पाटिल आप लोगों को जो बता कर रही हैं, आपने उनका पालन, उस चीज़ों का पालन करना है. इनका मैडम का नंबर हम आप सभी स्टूडेंट्स के साथ अपने स्कूल ऐप द्वारा शेयर करेंगे और आप आपके पेरेंट्स को इसके बारे में बताइए. रोटरी क्लब पुरंदर मेडिकल एसोसिएशन की तरफ से ये आज का जो कार्यक्रम यहाँ पे आप लोगों के लिए जो गुड टच और बैड टच जो मतलब मराठी में होता है ना कालाची गरज आहे, वो आज लिया जा रहा है. मैं उनको बहुत धन्यवाद देती हूँ. आप लोगों ने खुद से आकर हम लोगों को अप्रोच किया कि ये कार्यक्रम करना चाहिए और मैं उसके लिए बहुत बहुत मैं आप लोगों का धन्यवाद देती हूँ. और ऑल द स्टूडेंट्स, ऑल द टीचर्स भी हैं यहाँ. टीचर्स को भी समझना चाहिए, आपके खुद के लिए भी समझिए और आपके स्टूडेंट्स के लिए भी समझिए जो कुछ आज यहाँ पर बताया जाएगा. थैंक यू. धन्यवाद मॅडम. शिवाजी इंग्लिश मिडियमच्या वर्ग शिक्षक आणि प्रत्येक वर्गाचे मॉनिटरला विनंती आहे, शिक्षकांनी त्या वर्गाचे मॉनिटर यांना मंचाच्या पाठीमागच्या बाजूला एक 5 मिनिटांनी पाठवायचं आहे, फक्त मॉनिटर्स. आणि आता या ठिकाणी आपल्या पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रवीणजी जगताप सर यांना विनंती करतो यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व माझ्या सर्व बाल भगिनींनो, बालमैत्रिणींनो, आजचा हा उपक्रम आपण राबवत असताना त्या उपक्रमाची गरज का भासली हे आपण सर्वजण पाहत आहोत, जाणून घेत आहोत, अनुभवत आहोत की समाजामध्ये कशा पद्धतीचे घटना घडत आहेत आणि ह्या समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याला कारणीभूत काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे की आताच्या पिढीवरती असेल किंवा तरुण मुलं असतील किंवा त्याच्या अगोदरच्या पिढीवरती जे काही शिक्षण असेल, संस्कार असेल, समाजाचा एक प्रकारचा जाब असेल, जात असेल किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन होणं, ह्याच्यामध्ये फार कमतरता आता आपण जाणून किंवा पाहतोय. त्याचबरोबर आताचा जो काही मीडिया उपलब्ध आहे त्या मीडियामधली की चांगल्या गोष्टी जे आपल्याला मिळायला हव्यात किंवा आपण घ्यायला हव्यात, तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्टींचं असेल किंवा अनावश्यक गोष्टींचं प्रदर्शन किंवा मार्गदर्शन केलं जातं. ह्या सर्व गोष्टींमध्ये काळानुरूप त्या गोष्टी होत राहतील. जेवढी आधुनिकता होत चालली आहे तेवढी आपल्याला अधोगती पण होत चालली आहे.
याकडे आपल्या सगळ्यांना लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि हे जर आपल्याला ह्यापासून खरंच आपलं संरक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी मार्गदर्शनासाठी आता आपल्या अर्चनाताईंनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलंच आहे. त्याच्यामध्ये तज्ञ असतील, त्याच्यावरती काम करणारे आमचे सहकारी डॉक्टर परदेशी सरही येथे आपलं लेक्चर देणार आहेत. परंतु मी माझ्या ह्याच्यामधून एकच गोष्ट सांगतो की मुलींनो, या वयामध्ये आपण 3 गोष्टींवरती भर देऊन आपलं जे काय जीवन आहे ते समृद्ध करण्यासाठी, संरक्षित करण्यासाठी आपण वाटचाल ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं शिक्षण. शिक्षण म्हणजे फक्त शाळेत शिकवलं जातं ते शिक्षण न पाहता समाजामध्ये काय चालू आहे, त्याच्या पाठीमागच्या सायंटिफिक गोष्टी काय आहे, शास्त्र काय आहे. कारण की बरेचदा मुली जर जशा मोठ्या होतात तर आपल्या शरीरामध्येही काही बदल घडत असतात, मनामध्येही काही बदल घडत असतात. हार्मोनल चेंजेस जे म्हणतो ते चेंजेस होत असतात आणि त्याच्यामुळे काही गोष्टींना आकर्षणही वाढलं जातं आणि त्याच्यातूनच काही गोष्टी, अनावश्यक गोष्टी सुद्धा आपल्याकडून घडून जातात. तर त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे, त्याच्या पाठीमागच्या चांगल्या गोष्टी काय आहेत. जसे आपल्याला आपले आई असेल, बहीण, मोठी बहीण असेल, आपले शिक्षक असतील, ते सर्वजण सांगतच असतात. परंतु त्याची पूर्णपणे जाणीव होऊन त्याच्या पाठीमागचं शास्त्र आपण समजून घेऊन जर आपण नक्कीच आपलं ज्ञान वाढवून घेतलं तर आपण त्याच्यापासून परावृत्त राहू शकतो, इतर जे काही अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यापासून. त्याबरोबर समाजामध्ये प्रत्येक गोष्टीवरती जे चाललेल्या घडामोडी आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर संस्कार ही फार महत्वाची गोष्ट आहे की जे संस्कार आपल्याला आपल्या भारतीय संस्कृती असेल, आपल्या आईवडिलांकडून असेल, आपल्या कुटुंबाकडून असेल, समाजामधून होत असते, तर त्या संस्कारांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण की हे जर संस्कार आपल्या मनावरती जर चालत ह्या वयामध्ये जर व्यवस्थित त्याचं फसून गेले तर पुढे जाऊन किती आपल्यावरती वाईट प्रसंग आले किंवा वाईट गोष्टींचं आकर्षण झालं तरी आपण त्याच्यापासून परावृत्त राहतो. आणि या शिक्षणाबरोबरच संस्कारांची जी काही आपल्याला आता कमतरता भासते ते संस्कार आपण चांगल्या गोष्टी आपल्या घरातून, कुटुंबातून, समाजातून, चांगल्या लोकांकडून समजून घेऊन त्या पद्धतीने संस्कार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण समाजामध्ये वागतो, आपले हावभाव कसे आहेत, आपण कोणत्या प्रकारचे ड्रेस वापरतोय, आपण कोणत्या गोष्टींची चर्चा करतोय, हे पण तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस समोरचा व्यक्तीच हा त्याला कारणीभूत असतो असं नाही, कारण की आपणही त्याला काही प्रमाणामध्ये कारणीभूत असू शकतो आणि असतोच. तर त्यासाठी आपण स्वतःही ह्या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे. सुरुवात ही आपल्यापासून होणं महत्वाचं आहे. त्यामुळे जर आपल्या मनावरती असेल, जर चांगले संस्कार असतील तर ह्या गोष्टी नक्कीच आपल्याला टाळता येतील. त्याबरोबर शिक्षणाबरोबरच आपले संस्कार आपण नक्कीच जोपासले पाहिजे आणि यासाठी आपले आई वडील असतील, समाजामध्ये चांगले लोक असतील, यांचं अनुकरण करणं, त्यांच्या चांगल्या विचारांचं अनुकरण करणं हे फार महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट आरोग्य. आरोग्यामध्ये आपण आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. बऱ्याचशा मुली जसं वय वाढत जातात तसं त्यांच्या मनामध्ये प्राकृतिक असतील हार्मोनल ज्यावेळेस चेंजेस होतात तसे मनामध्ये पण बरेचसे काही बदल घडत असतात. त्याच्यामध्ये चांगले बदल कोणते आहेत, त्याच्यामध्ये खराब बदल कोणते आहेत, आपले अनावश्यक विचार कोणते येत आहेत. बऱ्याचशा मुली डिप्रेशन मध्येही जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण योग्य ते घेऊन आपण या गोष्टींचा विचार करणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर शारीरिक आरोग्य जसं आता आपण पाहिलं प्रात्यक्षिक दाखवताना, तर ते प्रात्यक्षिक ज्यावेळेस आपण चालू होतं तर त्यावेळेस फक्त प्रात्यक्षिक पाहून आपल्याला उपयोग नाही, तर ते अनुकरण करण्यासाठी आपल्याला जी काही विल पॉवर लागेल, मानसिक आणि शारीरिक जी काही ताकद लागेल, तर त्याच्यासाठी सकस आहार, योग्य तो व्यायाम हा आपल्याला घेतला गेला पाहिजे. आपल्याला जंक फूड्स असतील, स्पायसी फूड असेल, बाहेरचे पदार्थ असतील, ह्याच्यावरती जास्त पडत होतो आणि आपले जे काही खरंच ज्या गोष्टींमुळे आपल्या शरीराचं पोषण होणार आहे, ज्या गोष्टींमुळे आपल्याला सर्व प्रथिने असतील, जीवनसत्व असतील, इतर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत आणि
आपल्यावरती ओरडून आली किंवा कोणी आपल्यावरती हल्ला केला तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये मनाने आणि शरीराने त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तयार असाल. तुम्ही तसे तुमच्या मनाची शरीराची ताकद तयार होईल असं मी आवर्जून सांगतो. त्यानंतर आपल्याला परदेशीसाठी योग्य ते मार्गदर्शन करणारच आहे, परंतु जाता ह्या 3 गोष्टींचं आपण सर्वांनी अनुसरण करावं हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पुरंदरनी इनिशिएटिव्ह घेतला. त्यात आमचे अध्यक्ष असतील, आमचे प्रमोद धनवडे असतील, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ, सर्व सदस्य, त्याचबरोबर आमचे पुरंदर मेडिकल असोसिएशनची सर्व कार्यकारिणी, सर्व सदस्य आणि हेल्थ डायरेक्टर व आमचे सहकारी डॉक्टर ढवळे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, श्री हर्ष गायकवाड यांचे आमचे किरण गायकवाड, सर्व त्यांचे सहकारी, यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन आणि आम्हाला जे काही शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल याच्यासाठी जे काय आम्हाला एक लगेच पुढे येऊन त्यांनी जे काही बाबा आमच्या मुलींना हे शिक्षण फार महत्वाचं आहे, त्यांनी काळाची गरज ओळखली आणि त्यांनी आम्हाला सर्व आपल्या मुली सर्व एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी त्यांनी स्वतः आणण्याची जबाबदारी घेतली आणि खरंच याच्यातून मुलींना कोणत्या पद्धतीचं जसं शिक्षण आहे शाळेमधलं त्याच पद्धतीचं हे पण शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे. ही जाणीव करून सर्व शिक्षकांनी सर्व मुलांना इथे आणलं. स्वतः प्रिन्सिपल मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचे मी आमच्या 3-4 समित्यांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि अशाच उपक्रम आपण राबवण्यासाठी इथून पुढे आपण सर्वजण एकत्रित येऊ, कारण की कोणताही उपक्रम चांगले उपक्रम करायचे असतील तर टीम कॅन मेक मिरेकल. सगळ्यांनी एकत्रित येऊनच चांगली कामं होत असतात. त्याच्यासाठी पत्रकार बंधूंचं आपल्याला कायमच सहकार्य असतं. आपले सर्वांचे ज्येष्ठ पत्रकार इथे हेमंत आठवले आहेत, मामनी सर आहेत, आमचे निलेश जगताप सर आहेत, पुरंदर सर्व पत्रकार इथे आहेत. तर सर्वांचं मी पुन्हा एकदा आमच्या 3-4 संस्थांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपल्या मुलांनी सर्वांनी काही 3-4 गोष्टी आपण ऐकून घेतल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद मानतो, व्यासपीठाचे धन्यवाद मानतो. त्याच्यानंतर आपल्याला परदेशी संघ चांगल्या त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील. तर सर्व मुलींनी आपापला थोडं पटकन आपल्याकडे जावा आणि जे काही मार्गदर्शन सर करणार आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती. खाऊ द्या त्यांना म्हणजे शांत होतील. त्यांना खाऊन घेऊ द्या. खाऊन घेण्याचं ते पॅकिंग मध्ये आहे, ज्यांना भूक आहे त्यांनी खाऊन घ्या पटकन. नाही तर मग थांबव म्हणा. आणि फक्त आवाज न करता म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास पुण्यावरून त्यांनी वेळात वेळ काढून त्यांची स्वतःची ते सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहेत, न्यूरोलॉजीमध्ये ते सुपर कन्सल्टंट म्हणून काम करतात, सर्जरी करतात, त्यांचं फार मोठं हॉस्पिटल आहे. परंतु एक आवड आणि महिलांमध्ये विद्यार्थिनीमध्ये जनजागृती व्हावी, एक त्यांना मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी खास त्यांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या ओपडीमधनं असेल किंवा सर्जिकल सगळ्या गोष्टींमधून वेळ काढून आज त्यांचं मी पुन्हा एकदा आमच्या 40 संस्थेचे स्वागत करतो आणि धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टरने अतिशय छान पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी आता आपण मुलांना हेल्थ ग्रुप या संस्थेतर्फे नाश्ता दिलेला आहे. मुलांना नाश्ता मिळालेला आहे, फक्त मुलांनी आता थोडीशी चुळबुळ कमी करावी. आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कारण आता डॉक्टरने सांगितलं की हेल्थ पण सांभाळले पाहिजे, त्यामुळे टायमिंगला खाणं हे सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. फक्त आपल्याला खाऊन झालं असेल तर आपण थोडंसं शांत बसावं. तसेच आदरणीय तुषारजी जगताप सर हे या ठिकाणी मंचाचे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. आणि प्रमुख कार्यक्रमाकडे वळताना आदरणीय डॉक्टर आशिषजी परदेशी यांना विनंती करतो, यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्ते. शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल के बच्चे कैसे हैं? नहीं सुनाई नहीं दिया, अभी भी नहीं सुनाई दिया. वेरी गुड, वेरी गुड. आई एम अ डॉक्टर, आई एम अ सर्जन, आई ऑपरेट ऑन
patients and do surgeries on patients and make them well. Okay? How many of you want to become doctor? Very good. First of all, I thank माझे धन्यवाद रोटरी क्लब प्रेसिडेंट पुरंदर मिस्टर अभिजित दाभोळकर साहेब, माझे परम मित्र प्रमोदजी दाभोळे साहेब, सेक्रेटरी डॉक्टर आनंद जगताप, and Puranдар Medical Association President Dr. Praveen Jagtap. Thank you very much. त्यांनी मला इथे बोलवलं. आजचं मराठी और इंग्लिश what do you want? और हिंदी? You want English? You want English? Wonderful, great. So today we are going to talk about good touch, bad touch. You are here since morning 9 o'clock. Okay, you are sitting together, everyone of you. Just take 2 minutes, close your eyes and try to just think. How many times did you touch the person besides you? And how many times the person besides you have touched you? Just take 2 minutes. In these 2 hours, did anyone feel that the person besides you has made you uncomfortable by the touch? Yes or no? Say big, I want to hear big noise. So that means you are with those people and touching each other without any problem. Am I right? हिंदी पिक्चर कौन लोग देखते हैं? बॉलीवुड मूवी सब लोग देखते हैं? सब लोग देखते हैं. हिंदी पिक्चर में 3 लोग होते हैं. Who are those 3 people? Very good. One is the hero, okay? Hero. Second is heroine. And third is villain. Okay. Now you have to understand. Who do you like? Do you like the hero or the villain? Villain. जोर से बोलो. ओके, अभी इसके 3 चीजों में हीरो भी एक दूसरे को टच करता है, विलन भी टच करता है, हीरोइन को भी टच करता है ना? तो आपको फिर भी हीरो क्यों अच्छा लगता है? क्योंकि हीरो का इंटेंशन, उसका कॉन्शियंस इज गुड. सो व्हेन वी टॉक अबाउट गुड एंड बैड, ओके, देयर इज रिलेटिविटी टू इट. जो मुझे अच्छा लगता है वो शायद हो सकता है सामने वाले को अच्छा ना लगे, जो सामने वाले को अच्छा लगता है हो सकता है मुझे अच्छा ना लगे. हम आज व्हाट आर वी गोइंग टू कॉन्सेंट्रेट टुडे ऑन? मुझे क्या अच्छा लगता है और मुझे क्या नहीं अच्छा लगता है. आज यहाँ पर सारी लड़कियां हैं, ओके. हम लोग किसी होटल के बाहर जाते हैं, उस होटल के बाहर बॉडीगार्ड खड़ा होता है ऐसे तगड़ा सा, है ना? हम उसके साथ मस्ती नहीं कर सकते क्योंकि अपने को लगता है यार वो तो ताकतवर है, ऊंचा है, कद से बहुत मोटा है, और वो अपने को लगता है ये ताकतवर है, इसलिए हम उसको तकलीफ नहीं देते. जो लोग हम जिनको ये एहसास दिलाते कि हम वीक है, वो लोग अपने पर भारी पड़ सकते हैं. तो अपने को क्या करना है कि हम स्ट्रॉन्ग है, ये अपने आप को एहसास दिलाना है और बाकी लोगों को एहसास दिलाना है. आपने आज कराटे क्लास देखा, सेल्फ डिफेंस किया, राइट? ये आपका एक हथियार बन जाएगा एक दिन. लेकिन आपको भगवान ने, God has given you one weapon which is with you since birth. What is that weapon? Can anyone tell me? Weapon in you, in you. You can use that weapon. Okay, and the voice, ours is the best weapon which you have. So whenever you are in danger, the first thing what given that करके सबसे पहले उसको मिलने तकलीफ देता है तो क्या चिल्लाती है? बचाओ. क्या चिल्लाती है? So the biggest weapon what you have is your voice. So girls, you have to understand that every day in front of the mirror you should stand and say I am strong. ये जोर से बोलो. क्या बोलना है? और एक बार. Very good. So you have to say. So you have to understand that God has given you this weapon to express yourself, to tell people that you are strong. You don't have to be
very hefty to tell people that you are strong. You can be strong by just voicing your problems, your concerns, and having those expressions. Okay? What are the 5 senses we have in our body? Very good. 5 senses. Hearing, smell, and taste. But today we have all gathered here and have called me to talk about only one thing, that is touch. Do you know why? See, because what happens when you go to one room and there is a dead rat which is smelling? What do? You just move out of that room because you smell that rat, right? And you tell your mama, Mama, I think that rat is there and it is smelling bad, right? You see something bad, you come home and you tell Mama, I saw this bad thing today. You hear something bad, you come and tell that I heard something bad. Okay? And something, so for example, you are eating in the canteen, something which you didn't like, you come and you tell your friend, right? So you tell these things. So in a similar way, we have to understand that there is something called as a good touch and a bad touch. So the touch, why this touch is so important? This touch is important because the other senses you can control, because those senses are dependent on things which are coming to you. But the touch sometimes cannot be controlled. I give you a glass of water, right? And I add a small stone into it. You will immediately say this is bad water, right? But suppose if I give you a glass of water and add a chemical poison into it which is not seen, okay, that is dangerous water. So you have to find out what are those elements in your life which are mixed amongst with us, okay, and still can cause danger to you. Why did I give this example? Suppose a stranger comes to you and he touches you. You immediately feel that there is something wrong. So that there is no much problem here. Of course, you should not accept that touch. You should immediately withdraw, complain, or use your weapon. What is a weapon? Voice. You should use that weapon immediately. So this is about strangers. We all know. Mama teaches us, do not talk to strangers. Do not go with them, do not eat what they have given, do not touch them or allow them to touch you. But here, what I am talking about is that touch which can happen amongst people who normally can touch you. Okay? So what are the aspects of touch? Number 1, who can touch? Okay? Number 2, where can they touch? Number 3, when can they touch? Okay, so these are 3 important parts you have to understand about a touch. Suppose if your friend who is sitting behind pinches you, okay, pinches you just now, are you going to be uncomfortable? Yes, you are going to be uncomfortable. You are going to probably pinch her back and tell, please don't pinch me, right? And probably your friend will understand that that touch was not good and she will stop. Okay? Imagine you are sitting in a movie theater. On one side there is Mama, Papa is sitting beside Mama, and on the other side is another person. Imagine, like I gave an example of your friend pinching you. Suppose that person pinches you. Are you going to like it? No. So immediately you understand that this was not good. So you use your weapon and immediately tell Mama, this is what happened, so that action can be taken immediately. Now this is about strangers, but there are certain, so who can touch is the first thing, what I will talk about. So here the stranger absolutely cannot touch you. Now there are certain people in your life who are going to be there with you. There is going to be slight interaction with them. They are going to be involved in some kinds of touch, but what you have to understand that apart from the 5 senses what I mentioned just now,
there is something called as a sixth sense. That sixth sense, you know, is what? Is what? Is your self, is your mind, is your conscience. Marathi मध्ये आपण विवेक म्हणतो. Your conscience tells you that no, this is not good, not right, and should not be welcome. So you should always use your sixth sense to tell yourself that whether this is right or wrong. Okay? For I will give you a small example. You see a good house. Okay? You see a good house and you say, wow, such a beautiful house. I would like to go and stay. Okay? But what happens is after you enter the house, your mind starts telling you, no, probably this is not what I would like to, or I don't feel good inside. So that is your conscience, your inner voice. That is your another weapon. A signal which will tell you that something is not right. Therefore, I am a doctor, right? And I do operation. During operation, sometimes I feel I have read a lot of books, I have done a lot of operations before, I have seen a lot of patients before, but at some point of time, I have an inner voice telling me, Ashish, don't do this. Probably this is wrong. So that inner voice is not taught you in school, neither it is mentioned in any book, neither anyone will tell you. It is your own inner voice which will at one point of time tell you this is wrong. For example, you are sitting beside your friend. Everybody got snacks. Okay? Some person got less, some got more. If you try to steal that snack from somebody, probably your friend might not know. But your inner voice knows that you did wrong. Okay? So everybody should understand, apart from the five senses what God has given you, the sixth sense what you should use is your inner voice. Okay? So these people, so we are again back to our topic, who can touch you? So who, suppose there is a cousin who has come to your house, or there is Papa's friend, or there is Mama's friend, or there is your driver, or the home help, whoever they are living with you, and they are probably entitled to touch you to some extent. But you have to understand who can touch you. So you have to make a differentiation of who can touch you. The second part is, where can they touch you? Your body is a temple. Why are you in school? Because to make this temple better every day. The five senses what God has given you is not only two. I have a dog. His name is Don. Okay? So I told my son, see, these are the five senses what God has given you, and therefore you become a human being. So my son says, see, Papa, the dog also has those five senses. What is the difference? The difference here is, the dog uses those five senses for two things. One is survival and other is protection. Only for these two things. But a man has something more. Man has a brain, mind to think, to analyze, to evaluate these five senses. That's the reason every day we try to cook something better, see something better, hear something better, do something better. Okay? So we have to understand that our mind is better than animals, and we have to use these senses to make our day, our thing every day very beautiful. So your purpose of coming to school is to understand that your body is a temple and your soul is the God inside. Okay? And you have to protect that temple from miscreants. Why did the police officer came today? The police officer came today because in this world there are, apart from these five senses, there are people with bad intentions, bad thoughts. Okay, we are having good thoughts, but there are certain people who are having bad thoughts. To control them, we need police. So coming back to our topic, first we who can touch, second is where can they touch you. So our body has certain parts which are called as private parts. What are they called? Private parts. So nobody, so not you are here, everybody is here, but we are clothed. There are certain things which we do not want to show to any people. Of course we show it to some people. So we have to decide whom to share your body to. Okay? I don't mean
when I say share your body, doesn't mean always that touch. It is also who can touch you, who can hear you, how much you have to talk to people, how much you have to show to people, how much you have to take those people in your life. That's very important. So who can touch, where can people touch? Not in the private parts. So what are those private parts? Normally which are covered with your clothes every day, okay, like your chest. Nobody is allowed to touch your chest, okay? Nobody is allowed to touch your back. Nobody is allowed to touch your buttocks. Nobody is allowed to touch the part between your legs. So always understand these are called as private parts. So the rule is very simple. Swimsuit rule. For men, it is the whatever swimsuit they wear, they are what is called as private parts. So nobody is going to allow, for example, the first thing who can touch, you go to a doctor wants to give you injection, right? So injection is going to touch you, so that touch is okay. So you have to decide who can touch, where they can touch. He gives the injection on the buttock, that is fine. But you tell the doctor, I am not going to be alone. I want somebody with me of mine who can come. Okay? So who can touch? There are relationships. Relationships are there where human beings are bound to. We have cousins, we have servants, we have friends, we have people from a house, relatives, everybody. So you have to draw a boundary where then people can come into your life. So where they can touch the private parts. Is everybody clear of the private parts? Okay? Now the third part is how people touch you. How? Now today they felicitated me. Dr. Bharakar shook hands with me. Was it good touch or bad touch? Now imagine Dr. Bharakar, apart from doing the hands touch, I just tried hand over my elbows and to my arms. Was it right? No. We understand that that is not right. So how people touch you is very important. So a hug, a simple hug is a good thing. It is a good. मुन्ना भाई ने किसी ने बताया अपने को जादू की झप्पी. हम जादू की झप्पी सबको ले सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है उसके अंदर. But the way you give that झप्पी is very important. How extensively you touch, how much do you feel others, that is your right. You have to exercise that right every day, everywhere, and with everyone. There is no distinction between anybody apart only from your parents. Okay? You have to draw a boundary everywhere. Your boundary is what is very important. No matter who that person is, your boundary is very simple. It's like, I can give example of a stone on a rubber band. Okay? So you have to understand how much to stretch that rubber band to throw this stone at the right place. Okay? So that rubber band is your boundary. If you do not understand your boundary, it will keep on stretching and throw you very far. Okay? Not at the desired place. So you have to draw a line with everybody, no matter at work, at home, if you are going for a picnic, if you are going for a movie, everywhere you have to draw a line and understand. Try to evaluate. So use your sixth sense to find whether what is happening with me is a good touch or a bad touch. You will immediately understand that something is wrong. So what you should do when you find somebody with a bad intention, a bad thought, and a bad advancement towards you, use your weapon. What is your weapon? And what will you say to that weapon first thing? No! So everybody shout aloud, what will you say? What you do is a person who starts with irrational advances towards you in the form of touch is what you will say? No. Okay. The biggest weapon is voice. So what do you say? No. Remember this is the biggest weapon you have. The moment you find someone who is trying to do anything wrong with you, the first thing what you say, no. 90% of the people after hearing this no will stop, will not do anything. But there are some people, even after this no, they will still try to do something which is wrong, which you feel is wrong. See, I am not trying to tell you what is right, what is
wrong. You have to understand from your inner voice what is happening is right or is wrong. Okay? So the moment the no does not work, the next thing what you do is run. Okay? Separate from that person immediately. And even after that does not work, no matter if that person stays, doesn't stay, change you, you have to go and tell your confidante. What is a confidante? The person whom you believe in the most. And who is that person? Your parents or your elder brother. Okay? So you have to go to them and tell them that this thing has happened. No matter, let him be your very good friend's friend, let him be your driver, let him be your servant who's working with you for so many years. He does not mind. You have to, under any circumstances, after saying a big no to him, come back home, tell your mom or your father that this thing has happened with you. Okay? Fine? So let us understand one thing, that girls are strong. They have an important weapon which is called as a voice. They have to raise their voice against anything which they inside feel is wrong. There are going to be certain circumstances with a person who has a bad thought might first make you feel good and you start believing in him. But later you will find that there is a boundary to goodness also. At some point of time, his goodness is going to probably change into bad things. So your inner voice is going to tell you, ये तो अभी अच्छा था, लेकिन अभी ये कुछ ऐसी चीजें कर रहा है जो मेरे I am not able to answer. That is the point where you should stop, say a no and report. Okay? So every day in front of the mirror, every girl is going to stand and say, what they are going to say? Jose. Okay? So, good touch, bad touch from today is very simple for you. Right? Everybody has understood? Yes. Thank you very much. आता डॉक्टर साहेबांनी अतिशय छान शब्दामध्ये आपल्याला या गोष्टींची मार्गदर्शन केलं. डॉक्टर साहेबांचं मनोगत चालू असताना आपल्या इथे उपस्थित झालेल्या आदरणीय ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय राजवर्धनी ताई यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा, आनंदाची गोष्ट असावी. मागच्या आठवड्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल एमएनआर फाउंडेशन आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे कैलासवासी मीराताई देशपांडे पुरस्कार ताईंना मिळालेला आहे. मी आदरणीय राजवर्धनी ताईंना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रोटरी क्लब, पुरंदर मेडिकल असोसिएशन सर्व सदस्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या वतीने ताईंचं आपण या ठिकाणी अभिनंदन करा. आपल्याला या ठिकाणी पाहिलं मिळेल सासवडमध्ये डॉक्टर राज्यवर्धनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते आणि आपण सगळेच आता आपण पोलीस उपनिरीक्षक अर्चनाताई पाटील या ठिकाणी की आपल्याकडे अशी थोडीशी वेगळी पद्धत आहे की एखादा गुन्हा घडल्यानंतर आपण खूप चर्चा करतो आणि गुन्हा घडल्यानंतर किंवा गुन्हा करणाऱ्याबद्दल जास्त चर्चा होत असते, पण गुन्हा घडणारच नाही याची काळजी कुठेतरी घेतली पाहिजे. आणि माझं डॉक्टर साहेब किंवा सगळ्यांना एक अशी विनंती राहील की खरं तर त्या महिला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात आणि गुड टच बॅड टच याच्याबरोबर आपण सगळ्यांनी पुरुषांनी जी व्यक्ती गुड टच किंवा बॅड टच करू शकते त्या व्यक्तींना जर हे योग्य मार्गदर्शन झालं तर आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याकडे जुन्या काळामध्ये पाहिलं असेल आपण शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे.
हे जर शाळेमध्ये खुल्या पद्धतीने सांगितलं आणि मुलांना किंवा पुरुषांनाच हे सांगितलं तर आताची पुरुषांची मानसिकता बदलणं फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये अनेक कारणं आहेत आणि तो विषय वेगळा होऊ शकेल, पण हा कार्यक्रम खरं तर मुलांसाठीच व्हायला पाहिजे की जर मुलं चुकीची वागली नाही तर आपल्या मुली सुरक्षित राहू शकतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यावरती काल दैनिक पुढारीला अतिशय सुंदर लेख आलेला आहे. आपण घरी गेल्यानंतर अवश्य तो लेख वाचावा की जेम्स बदलले कसे पाहिजेत ही मानसिकता आहे. याच्यामध्ये अनेक कारण आहे, शिक्षणापासून राज्यघटना किंवा अनेक आपल्या राज्यकर्त्यांपर्यंत कायदा आपल्याकडे आहे, पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. कुठलाही निकाल किंवा गुन्हा लवकर सिद्ध होत नाही. त्याच्यामुळे या गोष्टी पुढे जात असतात. या अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपल्यासाठी आयोजित केला. आपण रोटरी क्लब पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि हेल्थ या सगळ्यांचे एकदा टाळ्यावर स्वागत करू आणि त्याचं अभिनंदन करू आपण सगळे. आणि या ठिकाणी First of all, I thank you for organizing this program. From our school, standard 5th to 10th, all the girls were invited to this program. So first they organized self-defense karate. So I was also part of that program. So I learned various techniques to do the self-protection from that others. So it was really good experience, and the various features like about the good touch and bad touch. So from that, a lot of students and girls from our school, Shri Shivaji English Medium School, CBSE and Junior College, all the girls are motivated to this. They have got a big inspiration from that karate sir, how to do the self-protection from these dangerous incidents. So various incidents are happening in today's world in India. Recently about Dr. Moumita Devnath. So it was a very bad incident about her. She herself was a doctor. So a very bad incident was happened with her. So whole India was suffering through it. So from this program, we all girls have get the inspiration how to do self-protection from these incidents. So we have to not get scared from this incident. Instead, we have to be strong and fight against these incidents. And if each and every girl from our India will do this, I promise that definitely no one is going to get scared. No girl is going to get scared from the boys and this incident. So I thank you for organizing this program. It was a really very good experience. Thank you so much. धन्यवाद मानसी. अतिशय चांगल्या पद्धतीने तिला जो अनुभव आला ते ऐकायला मिळालं, त्या तिने गोष्टी शेअर केल्या. पण मला नेहमी वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये की आपण एखादी घटना ज्या वेळेला घडते, एखादा बलात्कार ज्या वेळेला घडतो किंवा अशा बातम्या येतात आणि त्या भडकपणे टीव्हीला जास्त पद्धतीने दाखवल्या जातात किंवा प्रसार माध्यमांसमोर जास्त पद्धतीने दाखवले जातात आणि त्याची चर्चा जास्त होत असते. आणि ती चर्चा होत असताना त्यांचा 8 दिवस आपण पाहिलं असेल तर शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याच्यावरती प्रचंड राजकारण चाललेलं आहे, पण हे कोणीही दाखवत नाही किंवा सांगितलं जात नाही. कारण मी एक छोटेसे क्लिप पाहत होतो त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा मुलीला देत असतो आणि तो सांगत असतो मी या मुलीशी लग्न करणार, मुस्लिम मुलगी असते. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, तो महाराजांचा जे काय करत असतो, तर त्यावेळेस ती मुलगी त्यांना सांगते शिवाजी महाराजांचा अभ्यास केलायस का, की ज्या शिवाजी महाराजांकडे दौलत खान सारखे, कादर खान सारखे प्रचंड सैनिक मुसलमान होतं आणि ज्या शिवाजी महाराजांनी महिलांचा, स्त्रियांचा प्रचंड आदर केला
त्या शिवाजी महाराजांबद्दल आपण कुठलीही गोष्ट पाहत असताना आपल्याला त्यांचा अभिमान वाटत असताना आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आता आपण ऑलिम्पिकच्या स्पर्धा ज्या वेळेला पाहतो, आजही ऑलिम्पिक चालू आहे, काल रात्री सुद्धा आपल्या पॅरा ऑलिम्पिक चालू आहे. अपंग मुलीने आणि मागच्या महिन्यामध्ये पाहिलं असेल की आपल्याकडच्या मनु नावाच्या मुलीने सुद्धा ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक त्यावेळेला मिळवलं. तो उलट माझी अशी विनंती राहील माध्यमांना सुद्धा मीडियाला की या बातम्या जर जास्त पद्धतीने पसरवल्या तर आमच्या मुलींना जास्त उत्साह निर्माण होईल नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी. आणि अशाच पद्धतीनं ज्या ग्रामीण संस्थेच्या मार्फत समाजासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्या आदरणीय राज्यमंत्री ताईंना विनंती करतो त्यांनी या सगळ्या मुलांना शुभेच्छा द्याव्या. First of all, I'm very sorry that I couldn't make early because I had my pre-scheduled program. And thank you, Dr. Sir, Ashish Pardesi sir, for such nice speech and for such nice information you gave to our. Actually, I'm representing Shivaji Shikshan Samstha. So thank you so much for choosing my girls and. Thank you Rotary Club and Purandar Medical Association. As you said that early morning, they were taught self-defense. The self-defense in today's world actually it is very important because every day we hear some other things, and that is too heart-wrenching. I hope you learned what is good touch and what is bad touch, and it's really important because sometimes within our environment there are so many people who are who affect us, and I hope you understand and I hope you realize, recognize who is it, what is it, how is it, and you take actions. The word no is really very important for girls. Thank you so much, sir. Thank you so much for teaching them how it is and what it is. Thank you so much. धन्यवाद ताई. शेवटच्या गोड कार्यक्रमामध्ये जात असताना या ठिकाणी उपस्थित झालेले अनिल जिवळणे साहेब यांचेही मी रोटरी क्लबच्या वतीनं शब्दसंमानाने या ठिकाणी स्वागत करतो. आणि शेवटचा गोड आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपल्या रोटरी क्लबचे प्रमोदजी धनवडे सर यांना विनंती करतो की यांनी आभार प्रदर्शित. मनापासून धन्यवाद. आज जो आपण कार्यक्रम इथे आयोजित केला त्यासाठी प्रमुख सहकार्य लाभले त्या रेणुका सिंग मर्चंट मॅडम, प्राचार्य श्री शिवाजी शिक्षण संपूर्ण रोटरी क्लब पुरंदर मेडिकल असोसिएशन, हेल्थ प्रो संस्था, डॉक्टर परदेशी सर इज माय व्हेरी गुड फ्रेंड. त्यांनी एका शब्दावरती की प्रमोद मी येतो, मला बाकीचं काय माहिती नाही, मला या कार्यक्रमाला यायचे आणि मला हा कार्यक्रम करायचा आहे, दुसरं कोणी गेस्ट बोलू नका, मी हा कार्यक्रम करणार आहे, असं एका शब्दामध्ये त्यांनी आले. त्याच्याबद्दल डॉक्टर आशिष परदेशी यांचं मनापासून धन्यवाद. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे श्रीमती अर्चना पाटील मॅडम, पोलीस उपनिरीक्षक सासवड, सौभाग्यवती राजवर्धनीताई जगताप, अध्यक्षा ग्रामीण संस्था पुरंदर, आणि आताच मॅडमला सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल जो मीराताई देशपांडे पुरस्कार मिळाला त्याबद्दल मॅडमचे रोटरी क्लब ऑफ पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि हेल्थ प्रो संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि डॉक्टर साहेब, आमचं आता रोटरीचं ब्रीद वाक्यच आहे या वर्षाचं, अल्पवयीन मुलींचं संरक्षण
या वर्षीचं हा पूर्ण प्रोग्राम आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये करणार आहे. आमचं 1 वर्षाचं हे पूर्ण ब्रीद वाक्य आहे की अल्पवयीन मुलींचं सोबत आणि त्यांचं प्रबोधन. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे संचालक, पुरंदर मेडिकल असोसिएशन, पत्रकार संभाजी महामुनीजी, हेमंत ताकवलेजी, दिलीपजी जगताप, आचार्य आपले सभागृहाचे व्यवस्थापक श्री सागरजी जगताप, माजी नगरसेवक, त्यांचे मनापासून आभार आणि तुम्हा सर्व मुलींचे रोटरी क्लब ऑफ पुरंदर तर्फे हार्दिक अभिनंदन. आणि मुलींना कोणाला जरी काही अडचण आली भविष्यामध्ये तर समोरच्या बॅनरवरती अर्चना पाटील मॅडम निर्भया पथक प्रमुख यांचा नंबर लिहिलेला आहे. प्रत्येक मुलीने नोट करून घ्यायचा आहे किंवा आपल्या शाळेमधील प्राचार्यांना, आपल्या क्लास टीचरला, आपल्या आईला, बहिणीला जो काही इन्सिडेंट घडत आहे आपल्या बाबत तो पहिला सांगायचा आहे. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.